जळगाव जिल्ह्यात झालेल्या नगर परिषद नगरपंचायतीच्या निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा ही पणाला लागली होती. मात्र जळगाव जिल्ह्यातील मंत्र्यांना मतदारांनी नाकारल्यामुळे आपल्याच बालेकिल्ल्यात या दिग्गजांना पराभवाची धूळ चाखावी लागली आहे. मुक्ताईनगरमध्ये केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, भुसावळ व वरणगाव नगर परिषदेमध्ये वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, धरणगाव नगर परिषदेत पालकमंत्री गुलाबराव पाटील या दिग्गज नेत्यांना आपल्या होम ग्राउंडवरच मोठा धक्का बसला आहे. तर दुसरीकडे जामनेरमध्ये गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यांची बिनविरोध निवड झाली असली तरी मात्र जामनेरमध्ये सर्व 17 जागांवर विजयाचा दावा गिरीश महाजन यांनी केला होता. मात्र त्या ठिकाणी विरोधी पक्षाच्या 4 जागा निवडून आल्याचे गिरीश महाजन यांच्या मतदारसंघात यावेळी पाहावयास मिळाले. आज दिनांक 22 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजता ही माहिती माध्यमांना प्राप्त झाली आहे. पंचायतीचा निकाल समोर आलेला आहे. नगराध्यक्षपदाचा उमेदवार या ठिकाणी पराभूत झाला आहे. काय पहिली प्रतिक्रिया? नाही, जो जनतेने जो कौल दिलेला आहे तो मला मान्य आहे. कारण की मी म्हणजे आम्ही याच्यामुळे हारलो त्याच्यामुळे हारलो मी याच्यात जाणार नाही. कारण शेवटी ही निवडणुकीची जबाबदारी मी घेतली होती. आज भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही पूर्णपणे प्रयत्न केले. कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली, पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली या निवडणुकीमध्ये. कारण की शेवटी निवडणूक कार्यकर्त्यांची होती, जे मी आधीपासून सांगत आलेली आहे. आणि दुसरी गोष्ट की ही निवडणूक मी इथे आमदार साहेबांच्या विरोधात लढलेली आहे. जो काही प्रकार त्यांच्या माध्यमातून मागच्या काही वर्षात इथे सुरू झालेला आहे, म्हणजे मी अजूनही म्हणते आहे तो, की जे इथे दडपशाही गुंडागिरी जे इथे शहरामध्ये सुरू झालं होतं त्या विचारांच्या विरोधात मी निवडणूक लढलेली होती. पण जो काही जनतेने कौल दिलेला आहे तो मला मान्य आहे, त्याबद्दल माझ्या मनात कुठेही शंका नाही. आज नगरपालिकेची मतमोजणी झालेली आहे. या राज्यामध्ये भाजपाचे किती उमेदवार निवडून आले नगराध्यक्षपदाचे? बहुतांशी ठिकाणी भाजपचे उमेदवार निवडून आलेले आहेत. काही आमच्या सहयोगी पक्षाचे निवडून आलेले आहेत. ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये 1 नंबरवर भाजप हाच पक्ष आहे. त्याच्यानंतर आदरणीय शिंदेसाहेबांचे पक्ष आहे. त्याच्यानंतर अजितदादांचा पक्ष आहे. बाकी पक्ष सगळे नंतर आहे त्याच्यानंतर. त्याच्यामुळे 1 नंबर पक्ष हा भाजपचाच पक्ष आहे. जळगाव जिल्ह्याची काय परिस्थिती आहे? भाजप जळगाव जिल्ह्यामध्येही भाजपच हा 1 नंबर पक्ष म्हणून निवडून आलेला आहे. जेवढे आम्ही नगराध्यक्ष उभे केले त्यातले भुसावळ, वरणगाव आणि यावल सोडलं तर बहुतांशी ठिकाणी आमच्या महायुतीचेच नगराध्यक्ष निवडून आलेले आहे. भुसावळमध्ये आपली पत्नी हे उमेदवारीसाठी उभे होते, ते पराभव झालेले आहे. काय बोलणार आहे? नाही, ते आता लोकांचा कौल भुसावळकरांना जे मान्य होतं, संत चौधरींच्या हातात त्यांना सत्ता द्यायची होती, ते भुसावळकरांनी केलं. ते आता पराभव मान्य आहे मला. दुसरा आपले जे वरणगावचे जे भाजपाचे जे उमेदवार होते बंडखोरी केली त्यांनी आणि अपक्षमधून निवडून आलेले सुनील काळे तिथेही बघा तुम्ही की 21 पैकी 15 सीट्या भारतीय जनता पार्टीच्या निवडून आल्या, पण नगराध्यक्ष अपक्ष जे होते ते निवडून आलेले आहे. आता तिथेही मताचं ध्रुवीकरण जर पाहिलं तर थोडं अनपेक्षित होतं तिथलंही आणि भुसावळचंही, परंतु जे घडलं ते मान्य आहे आम्हाला. मुक्ताईनगरमध्ये आपले भाजपाचे जे नगराध्यक्ष भावना पाटील तेही देखील पराभव झालेले आहेत. तिथे शिंदे गटाचे उमेदवार निवडून आले. तिथे आमचे सहयोगीच पक्ष आहे, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम त्याचे भाजप आणि आमच्यात मैत्रीपूर्णच लढत होती. त्याच्यामुळे शिंदे जरी निवडून आले असले तरी ते आमचे सहयोगीच आहेत. अपेक्षेप्रमाणेच आम्हाला यश मिळालं, पण काही ठिकाणी आम्ही जागा मिळवूनसुद्धा नगराध्यक्षपदी विराजमान होऊ शकलो. अशी 1-2 ठिकाणी आमची या ठिकाणी गलफत झाली. आम्हाला अपेक्षा होती की आमचे 7 ते 8 नगराध्यक्ष होतील, पण 6 नगराध्यक्ष आमचे आले. आणि मला तरी असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये जे जिल्ह्यांकडे आपण नजर मारली तर जळगाव जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त नगराध्यक्ष शिवसेनेचे आलेले आहेत. दुसरीकडे धरणगावमध्ये मात्र तुम्हाला मोठा धक्का बसल्याचं पाहायला मिळत आहे. निश्चितपणाने धरणगावमध्ये एकूण 23 नगरसेवकांपैकी आमचे 15 नगरसेवक आले, पण आमचा नगराध्यक्ष येऊ शकला नाही. पण जळगाव मतदारसंघामध्ये नशिराबादमध्ये आमची सत्ता आली, तिथेसुद्धा शिवसेनेचे आणि भाजपचे नगरसेवक निवडून आलेले आहेत. आणि दोघीकडे नजर टाकली तर शिवसेनेचे जवळपास 20 नगरसेवक दोघं नगरपालिकांमध्ये निवडून आलेले आहेत. त्यामुळे असं आत्मचिंतन करावं लागेल की आमच्या उमेदवारामध्ये काही गलपत झाली का किंवा आमच्या काही चुका असतील ते दुरुस्त आम्ही करू. काल नगरपालिकांचे निकाल लागलेले, काय प्रतिक्रिया? अपेक्षेप्रमाणेच आम्हाला यश मिळालं, पण काही ठिकाणी आम्ही जागा मिळवूनसुद्धा
नगराध्यक्षपदी विराजमान होऊ शकलो. अशी एक दोन ठिकाणी आमची या ठिकाणी गलफत झाली. आम्हाला अपेक्षा होती की आमचे 7 ते 8 नगराध्यक्ष होतील, पण 6 नगराध्यक्ष आमचे आले. आणि मला तरी असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये जे जिल्ह्यांकडे आपण नजर मारली तर जळगाव जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त नगराध्यक्ष शिवसेनेचे आलेले आहेत. दुसरीकडे धरणगावमध्ये मात्र तुम्हाला मोठा धक्का बसल्याचं पाहायला मिळत आहे. निश्चितपणाने धरणगावमध्ये एकूण 23 नगरसेवकांपैकी आमचे 15 नगरसेवक आले, पण आमचा नगराध्यक्ष येऊ शकला नाही. पण जळगाव मतदारसंघामध्ये नशिराबादमध्ये आमची सत्ता आली, तिथेसुद्धा शिवसेनेचे आणि भाजपचे नगरसेवक निवडून आलेले आहेत. आणि दोघीकडे नजर टाकली तर शिवसेनेचे जवळपास 20 नगरसेवक दोघं नगरपालिकांमध्ये निवडून आलेले आहेत. त्यामुळे असं आत्मचिंतन करावं लागेल की आमच्या उमेदवारामध्ये काही गलपत झाली का किंवा आमच्या काही चुका असतील ते दुरुस्त आम्ही करू. राज्यामध्ये मवियाचे या ठिकाणी शिवसेना शिंदे सेनेच्या बेरजेतके सुद्धा उमेदवार विजयी झाले नाही असं शिंदे म्हटलेले. मवियाचे जे शिंदे सेनेचे उमेदवार सर्वात जास्त या ठिकाणी विजयी झालेले आहे, मवियाचे त्या बेरजेतके पण उमेदवार विजयी झाले नाही असं एकनाथ शिंदे म्हणतायत. शिंदे साहेबांच्या प्रयत्नामुळे आणि त्यांच्या कष्टामुळे आपण पाहिलं असेल की महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी यश आपल्याला पाहायला मिळतं आहे. शिवसेनेचे जवळपास 60च्या आसपास नगराध्यक्ष या ठिकाणी निवडून आले आणि युतीमध्ये आणखी वेगळे आहेत. मग दुसरीकडे जळगाव शहरात जसं सोसायटीची जी काही नोकर भरती आहे तो भरतीच्या प्रश्नामध्ये अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. ती नियमबाह्य पद्धतीने केली जाते. एकनाथ खडसे, चंदू पाटील आमदार त्यांनी त्याच्या विरोधामध्ये भूमिका घेतलेली. तुमची काय भूमिका आहे सगळ्यामध्ये? नाही, आता त्या भरती करणं हा त्यांच्या बॉयलाजमधला विषय आहे. त्यांनी काय कशी भरती करावी आणि जर तक्रार असेल तर तशी तक्रार करते. कारण मागच्या काळात एकनाथ खडसे साहेबांनी अशीच तक्रार केली होती, तरी भरती कोर्टामध्ये गेल्यानंतर ती मान्य केली गेली होती. 1909 सालचा हा बॉयलाज आहे. त्या बॉयलाजप्रमाणे ते म्हणतात की आम्ही भरती करतो आहे, तो त्यांचा विषय. आता आपण काय बघणार? आपलेच आमदार विरोधात गेले मात्र या भरतीच्या. हे बघा, माझा आणि त्यांचा विषय वेगळा आहे ना. याच्यात त्यांना वाटत असेल तर ते इथे काही पक्षाचा विषय नाही आहे, हे प्रत्येकाचा वेगळा वेगळा विषय आहे. नाशिकमध्ये चांगलं यश मिळालेलं आहे शिवसेना शिंदे. नाशिकला मिळालं आहे, जळगावला मिळालं आहे. आज आपण पाहिलं ठिकाणी 5 नगराध्यक्ष आपले आहेत. आपण कसं बघताय त्यामध्ये? कुठे? नाशिकमध्ये 5 आले, इथे शिवसेनेचे 6 आले. आमची थोड्याकरता गेली, समजून घ्या, पण गेली, जी गेली ती गेली. पण आमची पार्टनरशिपमध्ये पण आलेले आहेत. आज आपण बघत असाल तर नशिराबाद आमच्या पार्टनरशिपमधले आलेले नाही. म्हणजे जर सगळीकडे आपण धरणगाव शहरामध्ये 15 नगरसेवक येऊन आमचे 4 नगरसेवक फक्त 50 मताच्या अंतराने पडलेले. काही एक सीट तर 6 मतांनी पडली, एक 20ने, एक 40ने, एक 79ने अशा सीट पडल्यात. त्यामुळे नगराध्यक्ष कदा क्रॉस वोटिंग झालेलं सरळ दिसतंय. पाहिलं तर नगरसेवक 15 23पैकी आणि नगराध्यक्ष नाही, म्हणजे लोकांना क्रॉस वोटिंग केलेलं आहे. राज्यामध्ये निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे, तर दुसरा या ठिकाणी शिवसेना शिंदे सेना ठरलेला आहे. तिथे आकडाच बोलतोय ना, ते आपण तुम्ही म्हटल्याल काय अर्थ नाही ना. मोठा भाऊ छोटा भाऊ, मोठा भाऊ छोटा भाऊ दिसतोय. पण दुसरीकडे जळगाव पालिकेचा युतीचा निर्णय झाला का तुमचा? नाही अजून, महापालिकेत नाही. आता बैठक होईल. भूमिका काय आहे त्याच्यामध्ये तुमच्या? बैठक झाल्यानंतर निर्णायक जागा आम्हाला चांगल्या दिल्या, सन्मानाने दिल्या, एकमेकाच्या गोष्टी समजून घेतल्या तर युती होईल. भुसावळमध्ये पण मंत्री सावकारे यांना धक्का बसलेला आहे, त्यांच्या पत्नीचा पराभव झालेला आहे. केंद्रीय मंत्र्याला सुद्धा धक्का बसला, पण गुलाबरावाचा धक्का मोठा आहे. अलग लक्षामध्ये आपण पाहिलं असेल की केंद्रीय मंत्र्यांच्या 2 मतदारसंघातल्या 3 सीट गेल्या. म्हणजे वरणगाव गेली, मुक्ताईनगर गेली, भुसावळ गेली. त्यामुळे त्यांना धक्का नाही. केंद्रीय मंत्र्यांचा धक्का छोटा असतो, कॅबिनेट मंत्री राज्याचा मोठा असतो. त्यामुळे सगळ्यांना धक्के बसले. आता अनिल भाईदास पाटील यांनाही धक्का नाही म्हणणार का आपण? गुलाबरावाचा धक्का मोठा आहे. असं का वाटतंय? तुम्हालाच वाटतं, ते मला नाही वाटत. तुमच्या चॅनलांना वाटतं की गुलाबरावांना धक्का दिला म्हणजे जास्त लोक बघता.